उपवास। ती रविवारची संध्याकाळ होती। त्या संध्याकाळी घरातील मंडळींनी हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा बेत केला होता। माझा भाऊ शिकण्यासाठी परगावी असतो। सुट्टीत जेव्हा जेव्हा तो घरी येतो तेव्हा तेव्हा आम्ही घरातील मंडळी जेवणाचा बेत आखतो। तसे पाहायला गेले तर महिन्यातून एकदा तरी आम्ही जेवायला जातोच। तेवढाच आईला स्वयंपाकघरातील कामांपासून आराम मिळतो। त्या दिवशी घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या हॉटेलमध्ये गेलो। सुरुवातीला स्टार्टरमध्ये आम्ही सूप ऑर्डर केलं। मग मेन कोर्समध्ये चिकन तंदुरी, मुर्ग मुसल्लम, बटर नान आणि जिरा राईस ऑर्डर केलं। त्या हॉटेलमध्ये जेवताना आम्ही सर्वसाधारण गप्पा मारत होतो। टेबलावर ठेवलेल्या खाद्यपदार्थांसोबत सेल्फीसुद्धा काढत होतो। माझे पोट काहीसे बाहेर येऊ लागल्यामुळे मी बाहेरचे खाणे बंद केले आहे। समोर ठेवलेल्या पक्वान्नांवर मनमुराद ताव मारता मारता मी म्हणालो, कशासाठी? माझ्या बाजूला बसलेल्या बाबांनी मला प्रश्न विचारला। कशासाठी म्हणजे काय? बाबा, अहो आपल्या तब्येतीविषयी आपण जागरूक राहिले पाहिजे, नाहीतरी हे माझे वैयक्तिक मत आहे, मी बाबांना म्हणालो। तू त्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेस, पण ते तुला जमणार नाही। त्यापेक्षा तू कमी खा किंवा एक वेळ उपवास कर। बाबांनी मला पोट कमी करण्याचा मोलाचा सल्ला दिला। आजोबा, उपवास म्हणजे काय? माझ्या आईच्या बाजूला बसलेला चिमुकला ऋषी अर्धवट खाल्लेल्या ताटात हात धुवत म्हणाला, अरे हे काय ऋषी, तू जेवण अर्धवट फेकून दिलंस? ऋषीच्या उजव्या बाजूला बसलेली माझी धर्मपत्नी आपल्या लाडक्याला एकास समजावत उद्गारले, आजोबा, उपवास म्हणजे नेमके काय? आपल्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चिमुकल्या ऋषीने आपल्या आजोबांना पुन्हा प्रश्न विचारला। तेव्हा आमच्या सर्वांकडे पाहत बाबा बोलू लागले, ऋषीने विचारलेला प्रश्न आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे, म्हणून सांगतो, उपवास म्हणजे नेमके काय आणि उपवास नक्की कोण कोणासाठी करतो? या प्रश्नांचा ह्या आधी मागोवा घेताना मला बरीच संभाव्य उत्तर मिळाली। चांगला नवरा मिळावा म्हणून लग्नापूर्वी उपवास करतात। चांगली नोकरी, सुंदर पत्नी मिळावी म्हणून लग्न उत्सुक मुलेही उपवास करतात। कुणासाठी उपवास? हा वंशाचा कुलदीपक मिळवण्यासाठी कुण्या मांत्रिकाने सांगितलेला नामी उपाय असतो, तर कुणासाठी उपवास हा त्या परमेश्वराशी जोडण्याचा एकमेव दुवा असतो। थोडक्यात काय तर प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थापोटी आपापल्या परीने आपल्या मनोजोगती कामे होण्यासाठी त्या परमेश्वराची करुणा भाकत असतो। पण त्या घरांचे काय, ज्या घरातील एकुलता एक आधार अचानक काळाच्या पडद्याआड हरवून जातो? त्या घरांचे काय जिथे कमवणारा एक आणि खाणारी 10 तोंडे असतात, जी नेहमीच दरिद्रात वावरत असतात? त्या घरातील प्रत्येकाच्याच मनात फक्त एकच इच्छा असते, ती म्हणजे 2 घास अन्नाची। कारण उपवास हा त्या घरात रोजच घडत असतो, अगदी विनासायास। म्हणूनच ताटात वाढलेल्या अन्नाची कधीच नासाडी करू नये, कळलं की नाही? असे म्हणत बाबांनी एक कटाक्ष आमच्या सर्वांवर फिरवला। आम्ही सर्व निस्तब्ध होऊन त्यांचे बोलणे फक्त ऐकत होतो। सॉरी बाबा, मी आता अन्न कधीच वाया घालवणार नाही। तेवढ्यात आमच्या टेबलावर पसरलेल्या शांततेचा भंग करत ऋषी म्हणाला, आणि त्याच्या बाजूला बसलेल्या आईने त्याला गोंजारत मांडीवर घेतले आणि आम्ही सारे कौतुकाने त्याच्याकडे पाहत राहिलो। धन्यवाद।